अधिक महिना म्हणजे नेमकं काय असतो, त्याला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते आणि त्या प्रत्येक नावामागे काय कारण आहे, याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अधिक महिन्याशी संबंधित अनेक रंजक आणि धार्मिक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, अधिक महिना फक्त अधिक महिना या नावानेच ओळखला जात नाही, तर भारतातील विविध भागामध्ये त्यांची वेगवेगळी नावे आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया अधिक महिन्याच्या विविध नावे आणि त्यामागील महत्त्व. सर्वात पहिले नाव म्हणजे अधिक मास. अधिक म्हणजे अतिरिक्त आणि मास म्हणजे महिना. हिंदू चांद्र पंचांग आणि सूर्यवर्ष यामध्ये साधारण 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 2 वर्ष 8 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, म्हणून त्यास अधिक मास असे म्हटले जाते. दुसरे आणि सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे पुरुषोत्तम मास. हे नाव भगवान विष्णूंशी संबंधित असून पुराणानुसार जेव्हा हा अतिरिक्त महिना निर्माण झाला तेव्हा इतर सर्व महिन्यांनी त्याला कमी लेखले, कोणीही त्याला मान देत नव्हते. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंच्याकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे पुरुषोत्तम नाव हे दिले व पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू, त्यामुळे अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे पवित्र नाव मिळाले. म्हणून ह्या महिन्यामध्ये विष्णूपूजा, भगवत वाचन, दानधर्माला खूप महत्त्व दिले आहे. तिसरे नाव म्हणजे मलमास. आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या पवित्र महिन्याला मलमास असे का नाव दिले गेले. मल म्हणजे अशुद्ध किंवा टाकाऊ. पूर्वी या महिन्यामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नव्हते. लग्न, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसाय अशा शुभ गोष्टी या महिन्यामध्ये टाळल्या जात होत्या. म्हणून काही लोक या महिन्याला मलमास म्हणू लागले. पण लक्षात ठेवा, धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना अशुभ नाही. उलट हा महिना पूजा, जप, दान आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून यास मलमास असे सुद्धा म्हणत होते. चौथे नाव म्हणजे लोध मास किंवा काही भागामध्ये याला धोंडा महिनासुद्धा असे म्हणतात. भारतातील काही ग्रामीण भागामध्ये अधिक महिन्याला स्थानिक भाषेनुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत. महाराष्ट्रातील काही गावामध्ये लोक पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या नावाने हा महिना ओळखतात. अधिक महिना इतका महत्त्वाचा का आहे? हिंदू धर्मानुसार या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत, पूजा याचे अनेक पटीने फळ मिळत असते. म्हणून यास अधिक मास म्हणतात. आणि धोंडा महिना म्हणजे ह्यावेळेस जावयाला आपण धोंडे, हे पुरणाचे धोंडे असतात ते खायला द्यायचे असतात आणि म्हणून या पुरणाच्या धोंड्या ह्या महिन्यात करतात. म्हणून याला अधिक मास, धोंडा महिना असं म्हटलेलं आहे. तर या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, पूजा हे अनेक पटीने फळ मिळते असे मानले जाते. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा, श्रीकृष्ण नामस्मरण, भगवद्गीतेचे वाचन, दानधर्म, उपवास, तीर्थयात्रा, सत्संग आणि भजन असे मानले जाते की या महिन्यात केलेली भक्ती थेट भगवान विष्णूंच्यापर्यंत पोचते. आता जाणून घेऊया अधिक महिन्यात काय टाळावे. या महिन्यात सामान्यतः शुभकार्य टाळले जाते. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मुंज, इतर मोठे समारंभ हे करू नयेत, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेनुसार राखून ठेवलेला मानला जातो. तर अधिक महिना दरवर्षी येत नाही. हा साधारण 32 महिने 16 दिवसांनी येतो. म्हणजे जवळपास दर 2 वर्ष 8 महिन्यांनी येतो. यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. हिंदू पंचांग हे चंद्रावर आधारित आहे, तर इंग्रजी कॅलेंडर हे सूर्यवर्षावर आधारित आहे. दोघांमधील वेळेचा फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. म्हणून यास अधिक मास असे म्हणतात. केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्व या महिन्याला महत्त्व आहे. तर अधिक महिन्यात कोणती पूजा, व्रत करतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रंजक व्हिडिओमध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.